नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूया आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। मोबाईलच्या वादाने घेतला जीव, मित्रच ठरला मारेकरी, दगडाने ठेचून हत्या। राकोस्कोपमध्ये महिलेचा विनयभंग, विरोध करताच मोटरसायकलने चिरण्याचा प्रयत्न, तिघे आरोपी अटकेत। उपोषण स्थळावरून वांगचूक रुग्णालयात, प्रकृती खालावल्याने पोलिसांची कारवाई, आंदोलकांचा तीव्र निषेध। दांडेली येथील स्टर्लिंग रिव्हर रिसॉर्टमध्ये झिप लाईन दुर्घटना, 40 फूट उंचीवरून युवक कोसळला, निष्काळजीपणाचा आरोप। कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या, पिकांच्या नुकसानीने खचला शेतकरी, मदतीची ग्रामस्थांची मागणी। नीट परीक्षेमध्ये श्री चैतन्याचा दमदार निकाल, तिघांनी ओलांडला 500 गुणांचा टप्पा, गुणवंतांचा सत्कार। बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव, विजया दक्षता हॉस्पिटल। 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा, सर्व एकाच ठिकाणी। अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा, सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात। आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव। संपर्क 7353641444। विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूयात प्रत्येक बातमी सविस्तर। मोबाईल फोनच्या वादातून एका मैत्रीचा रक्तरंजित अंत झाल्याची धक्कादायक घटना सौदत्ती तालुक्यात घडली आहे। क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने एका व्यक्तीचा जीव घेतला असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मित्राला ताब्यात घेतले आहे। सौदत्ती तालुक्यातील चिकबुधनोर येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिर परिसरात मोबाईल फोनच्या कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेत फकीरप्पा मल्लाप्पा पिडेन्नावर वय 40 यांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांच्या माहितीनुसार मोबाईल परत देण्याच्या कारणावरून फकीरप्पा आणि मल्लिकार्जुन सिद्धप्पा पुजारी यांच्यात शाब्दिक वाद झाला होता। संतापाच्या भरात आरोपीने मंदिरात उदबत्तीचा अंगार ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा दगड उचलून फकीरप्पाच्या डोक्यावर प्रहार केला। या हल्ल्यात फकीरप्पाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मृताची पत्नी भारती पिडेन्नावर यांच्या फिर्यादीवरून मुरगोड पोलीस ठाण्यात भारतीय गुन्हा संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी मल्लिकार्जुन सिद्धप्पा पुजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। बेळगाव जिल्ह्यातील राकोस्कोप धरण परिसरात महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। विवाहित महिलेचा विनयभंग केल्यानंतर तिच्यावर आणि तिच्या बहिणीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे। बेळगावच्या राकोस्कोप धरण परिसरात गुरे चालण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग करून विरोध केल्याने तिच्यासह बहिणीच्या अंगावर मोटरसायकल घालून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी महावीर संजय शिरोशी, राहणार कुट्टलवाडी, ऋतिक तानाजी छपरे आणि काशीनाथ परशुराम कणबडकर, दोघेही राहणार मच्छे, या तिघांना अटक केली आहे। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंग, दुखापत व अन्य संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान मोठी घडामोड घडली आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून रुग्णालयात हलवले। या कारवाईनंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले। गेल्या 20 दिवसापासून नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावल्याने शनिवारी दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले। वांगचूक यांची पत्नी गीतांजली यांनी कुटुंबीय आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा शिरामधून कोणतेही औषध अथवा द्रव पदार्थ देऊ नयेत अशी विनंती केली आहे। दरम्यान पोलिसांच्या या कारवाईनंतर आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून अभिजित दिपके यांनी सोनम वांगचूक यांच्या समर्थनात उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे। साहसी पर्यटनासाठी गेलेली सहल एका तरुणासाठी जीवघेणी ठरली आहे। दांडेली येथील एका रिसॉर्टमध्ये झिप लाईनचा लॉक तुटल्याने विजयपूरचा युवक गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर रिसॉर्टच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली येथील स्टर्लिंग रिव्हर रिसॉर्टमध्ये झिप लाईनचा लॉक तुटल्याने विजयपूरचा युवक कुबेर सुरपूर सुमारे 30 ते 40 फूट उंचीवरून खाली पडून जखमी झाला।
या अपघातात कुबेरच्या दोन्ही हातापायांची हाडे मोडली असून त्याच्यावर मिरज येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। या दुर्घटनेस रिसॉर्टच्या सुरक्षेतील निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून उपचार खर्चाची माहिती न मिळाल्याचा दावा केला आहे। मात्र रिसॉर्ट व्यवस्थापनाने ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत युवकाच्या कुटुंबियाची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे। विजयपूर जिल्ह्यातून शेतकरी आत्महत्येची आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। कर्जाचा वाढता बोजा आणि पिकांचे नुकसान यामुळे एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे। या घटनेनंतर शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे। विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तडवळगा येथील नागप्पा भीमशा अथर्गा वय 57 यांनी कर्जबाजारीपणा आणि पावसाअभावी ऊसाच्या पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे नैराश्यात जाऊन आपल्या शेतीतील वस्तीवर गळफास घेऊन आत्महत्या केली। माहितीनुसार नागप्पा यांनी कोटक महिंद्रा बँक, सहकारी संस्था आणि खासगी स्रोताकडून मिळून अंदाजे 20.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते। पिकांचे मोठे नुकसान झाल्याने कर्जफेडीची चिंता त्यांना सतावत होती। या प्रकरणी होर्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे। नीट 2026 परीक्षेत बेळगावातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे। उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला। बेळगावातील श्री चैतन्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स खासबाग शाखेच्या मार्गदर्शनाखाली शिवा बसप्पा गिरीवण्णावर पीयू कॉलेजच्या 3 विद्यार्थ्यांनी नीट 2026 परीक्षेत 500हून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले। यामध्ये श्रेयस एन केंगेरी यांनी 582 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर प्रियांका आर पट्टणशेट्टी आणि ईश्वरी एम मरेण्णवर यांनीही 500हून अधिक गुण मिळवले। या यशानिमित्त श्री चैतन्य पीयू कॉलेज खासबाग कॅम्पसमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तर पालकांनी संस्थेच्या दर्जेदार मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। संस्थेच्या व्यवस्थापनाने सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध तयारी आणि तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे। या यशामुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल देण्याची श्री चैतन्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स बेळगावची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। बेळगावातील भाजप नेते किरण जाधव यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन SIR सर्वेक्षणादरम्यान BLO आणि BLA यांना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली। यावेळी त्यांनी सर्वेक्षणातील समस्या, नागरिकांशी समन्वय साधताना येणाऱ्या अडचणी व आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली। संबंधित विभागाशी समन्वय साधून प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार शेट्टर यांनी दिले। यावेळी हनुमंत कागलकर, राजन जाधव, गणेश देढे, पार्थ भोसले आणि विनायक शिगावकर आदी उपस्थित होते। बेळगाव शहरातील माजी नगरसेवक, माजी महापौर तसेच प्रमुख नागरिकांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन शहरातील पाणी टंचाई आणि विविध विकास कामाबाबत चर्चा केली। यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या मांडत संबंधित विषयावर लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदन सादर केले। शहराच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तिलारी धरणाचे पाणी मार्कंडेय नदीत सोडण्याबाबत माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन देण्यात आले। संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर शिवाजी सुंडकर यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक, मार्कंडेय शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी खासदारांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली। यावेळी नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि पाण्याची गरज याबाबत खासदारांचे लक्ष वेधण्यात आले। मटका व्यवसायासह विविध गंभीर गुन्ह्यामध्ये सातत्याने सहभागी असलेला सराईत गुन्हेगार फहीम जैलानी कोतवाल वय 45 राहणार खंजीर गल्ली याला बेळगाव शहर पोलिसांनी दुसऱ्यांदा हद्दपार केले असून 16 जुलै रोजी त्याला हावेरी जिल्ह्यातील हावेरी टाउन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवाना करण्यात आले। पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोतवाल विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात एकूण 48 गुन्हे दाखल असून त्यापैकी 25 प्रकरणात तो दोषी ठरला आहे। 2022 मधील हद्दपारीनंतरही त्याने गुन्हेगारी सुरू ठेवल्याने शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन। माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी। लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450। नियम व अटी लागू।
बेळगाव ग्रामीणमधील कुद्रेमाणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात खासदार जगदीश शेट्टर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या 5 लाख रुपयांच्या सार्वजनिक समुदाय भवनाचे भूमिपूजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनय विलास कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने विनय कदम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील, भाजप अध्यक्ष किरण पाटील तसेच ग्रामस्थ, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेळगाव शिवसेना जिल्हा प्रमुख हनुमंत मजूकर यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशीनिमित्त खडेबाजार येथील श्री विठ्ठल देव मंदिर परिसर व मंदिराची स्वच्छता करण्यात आली। मंदिरासमोरील मार्गाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण मजूकर यांनी स्वखर्चातून करून घेतले। एकादशीच्या दिवशी भाविकांना केळी प्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी सदानंद सदाकोळ, संदीप चौगुले, परशुराम गोंदकर, कुशल मजूकर, रमेश पाटील, विनायक कुंडेकर यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। कारवार जिल्ह्यातील येल्लापूर अंकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील अरिबान वळणावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रभारी सचिव तथा जिल्हा परिषद प्रशासक सुषमा गोडबोले यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। 9 जुलै रोजी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता। यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षा व्यवस्था, धोकादायक वळणे आणि भूस्खलन संभाव्य क्षेत्रांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना दिल्या। यावेळी तहसीलदार, तालुका पंचायत अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते। भटकळ येथील बस्ती कैकणी ग्रामपंचायत क्रॉसजवळ झालेल्या रस्ता अपघाताच्या ठिकाणी उत्तर कन्नड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी रस्त्याची स्थिती, वाहतूक व्यवस्था आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या। अपघात टाळण्यासाठी इशारा फलक, वाहतूक नियंत्रण व रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर देत नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले। आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।